न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाण्यासाठी हंडा मोर्चा, संतप्त नागरिकांचा महापालिकेला इशारा। प्रभाग क्रमांक 3 मधील मानेनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत आहे। या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज शुक्रवारी सकाळी हंडा मोर्चा काढत नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन दिले। नागरिक आक्रमक, महापालिकेत गोंधळाचे वातावरण। या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महिलांनी हातात हंडे घेऊन मानेनगर येथून राजीव गांधी भवनपर्यंत मोर्चा काढला। नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला। महानगरपालिकेत दाखल झाल्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी नगरसेवक प्रियंका धनंजय माने यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे। अनेकदा महापालिकेला तक्रार करूनही कुठलीच ठोस कारवाई केलेली नाही। त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत। जर त्वरित उपाययोजना झाली नाही तर आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल। निवेदन स्वीकारताना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। त्यांनी सांगितले की पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील। लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाईल। नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा। पाणी टंचाईचे कारण शोधून तातडीने उपाययोजना करावी। भविष्यात अशी समस्या उद्भवू नये म्हणून कायमस्वरूपी नियोजन करावे। नागरिकांच्या या आंदोलनानंतर महापालिकेने लवकरच कारवाईचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात उपाययोजना होत नाही तोपर्यंत नागरिक शांत बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे। आता प्रशासनाकडून या मागण्यांवर कितपत त्वरित कार्यवाही होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।